नमस्कार. ऑप्शन्स ट्रेडिंग मधून ना पैसे कमवता येतात की नाही हा खूप जणांचा डाऊट असतो. मग बरेच रील आहेत, व्हिडिओज आहेत, ऑप्शन ट्रेडिंग मध्ये लॉस होतो वगैरे सगळं. बऱ्याच गोष्टी यातल्या खऱ्या पण असतात, पण बऱ्याच गोष्टी चुकीच्या आहेत. ज्यांना लॉस झालाय ते नेहमी म्हणत राहतात लॉसच होतोय, ज्यांना प्रॉफिट झालंय ते म्हणत राहतात प्रॉफिटच होईल. काही जणांचं काहीतरी वेगळंच सांगणं असतं. तर मी आता गेली एक 5-6 वर्ष झालं ह्याच्या ऑप्शन्स ट्रेडिंग करतोय आणि त्यामध्ये आता ठीकठाक प्रॉफिट पण कमवतोय. मग लास्ट इयरला व्हिडिओ बनवा किंवा व्हिडिओ मध्ये युट्यूबला टाका किंवा शिकवा असं बऱ्याच जणांचं होतं. मध्ये मी बऱ्याच वेळा ऑप्शन्स ट्रेडिंग वरती ऑफलाईन सेशन्स घेतले, सगळे फ्री घेतलेत आजपर्यंत. ऑनलाईन घेतले ते पण फ्री घेतलेले. पण आता काय झालं की एक मोठा क्राऊड वर्ग म्हणजे मोठे बाबा लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी बाबा काय करता येईल म्हटलं बाबा युट्यूबला टाकू. मग लास्ट इयरला चॅनल पण सुरू केलं, पण काही कारणांनी बाबा ते कंटिन्यू नाही करता आलं. 2-3च व्हिडिओ टाकले, त्यामधला आता एक फक्त प्रॉफिट अँड लॉसचे 2-3 होते, त्यामध्ये त्यातला एक ठेवलाय बघा, पहिलाच व्हिडिओ जो काय. आता पुन्हा आपण सुरू करायचा प्लॅन करतोय आणि बाबा सगळ्या गोष्टी एक स्ट्रक्चर्ड वेनं, म्हणजे कसं आहे पूर्ण सगळा कोर्स कसा घेता येईल, कशा पद्धतीने ऑप्शन ट्रेडिंग शिकायचं असतंय किंवा शेअर मार्केट बद्दल काही काही गोष्टी असतात ते सांगण्यासाठी आता सुरू झालंय. आता थांबणार नाहीये का, आता माझं थोडंसं शेड्यूल सगळं व्यवस्थित झालंय आणि मी आता पुढे मोकळं झालेलं आहे की त्यामुळे मला तुम्हाला आठवड्यात 1-2-3 लेक्चर द्यायला काय फरक नाही पडत आहे. सो मी सांगणार म्हटल्यानंतर तुम्ही म्हणणार की हजारो लोक असतील मार्केटमध्ये, बरीच लोक फ्रॉड आहेत किंवा काय आहेत किंवा काय सांगतात हे माहित नाहीये. सो आणि ज्यांना ऑप्शन्स ट्रेडिंगचं थोडंफार माहिती आहे ते पण शिकवतात म्हणणार, ज्यांना खूप माहिती आहे ते पण शिकवतात. कळणार कसं? आणखीन त्यामध्ये आणखीन काय येतं की बाबा मराठीमध्ये कोण सांगत नाहीये. मग बरेच लोक कसे आहेत आपल्याकडे इंग्लिशला कम्फर्टेबल नाहीत, म्हणजे इंग्लिश बाबा नाही बऱ्यापैकी समजत किंवा पुस्तकं वाचायची म्हणली तर इंग्लिशचे बाबा अर्थ नाही समजत आहेत. हिंदीमध्ये पण कम्फर्टेबल वाटत नाही. ठीक आहे म्हणलं मराठी म्हणलं. आणि आपण महाराष्ट्राच्या रिलेटेड मराठीत नाही बोललो तर मग अवघडच आहे ना. म्हणून आता मराठीमध्ये मी तुम्हाला ऑप्शन्स बद्दल शिकवेन. सगळ्यात मेन पॉईंट जो येतो तो नेहमी की मी स्वतः प्रॉफिट कमवलंय की नाही. आता हे काय म्हणले, काय दिलायस म्हणणार की 16 दिवसांमध्ये कॅपिटल डबल केलंय. ऑब्व्हियसली केलंय, पण कॅपिटल छोटं होतं. छोटं म्हणजे आता काय झालं, आमचं कॅपिटल आता बऱ्यापैकी मोठे आहे. मग ते तुम्हाला दाखवून त्याच्यावरती जास्ती प्रॉफिट कमवून किंवा जास्त मोठा नंबर दाखवणं थोडंसं चुकीचं वाटतंय. आणि मी हे पण सांगतो की हे कम्प्लीट ऑप्शन सेलिंग पण नाही, कम्प्लीट बाईंग पण नाही. बऱ्यापैकी थोडं इथं जास्ती प्रॉफिट आहे ते बाईंग नाही आणि उरलेलं सेल. मी 95%, 95 काय मी 99% ट्रेड म्हणला माझे सेलिंगचे असतात. पण एक थोडंसं डेमो दाखवायचा होता की बाबा कसं करता येईल, काय करता येईल, त्याच्यासाठी मी अकाउंट मध्ये प्रॉफिट केलेलं. आणि बरेच माझे व्हॉट्सअप चॅनल असतील, सॉरी व्हॉट्सअप चॅनल नाही, व्हॉट्सअप ग्रुप आहे, त्याच्यामध्ये मी नेहमी अपडेट करतो. गेली 5-6 वर्ष झालं सगळं फ्री ऑफ कॉस्ट दिलेलं आहे. त्यामुळे हा पहिला कन्सेप्ट आहे की मी तर सांगतोय. आता 16 ट्रेडिंग डेज आहेत, 16 दिवसात नाही आहे, 16 दिवस मी ट्रेड केले, तो ट्रेडमध्ये डबल कॅपिटल झालं. आता हे 16 दिवस कुठले आहेत तर इथं चेक करा. 1 ऑक्टोबर पासून 14 नोव्हेंबर म्हणणार की मग 1.5 दीड महिना झालं, पण दीड महिन्यामध्ये मी ट्रेड किती केलेत, 16 डेजच केलेत, 16 दिवस ट्रेड केलेत ना. म्हणून 16 ट्रेडिंग डे असं टाकलेलं आहे. म्हणणार हे असं डबल वगैरे होतं का. हे बघा, कॅपिटल मी किती वापरलेलं सांगतो, 6 लाखांच्या आसपास असेल अराउंड. किती कमवलेत, 7,08,900 रुपये, म्हणजे 7,09,000 रुपये. पण ब्रोकरेज 34,000 गेल्यानंतर मेन प्रॉफिट किती झाले, 6,74,000, 6,74,000, म्हणजे डबल पेक्षा थोडस जास्ती. आता तुम्ही म्हणाल हे कसं काय शक्य आहे, मग सगळंच काय, अब हे केलेलं आहे. हे फक्त स्क्रीनशॉट तुम्ही म्हणाल एडिट पण केलेला असू शकतो ऑब्व्हियसली, म्हणून मी एक व्हिडिओ रेकॉर्ड केलाय लाईव्हचा, सगळं तुम्हाला दाखवलं, व्यवस्थित क्लिअर करतोय इथं. ठीक आहे. प्लस जुना एक व्हिडिओ आहे लाईव्ह बनवला, तोही बघा. आता ते माझं एक मोठा अकाउंट होतं त्याचे होते, मग त्याचे बऱ्यापैकी व्हिडिओ आता डिलीट केले. हा एक ठेवला. आता डिलीट का केले, नवीन प्रेझेंटेशन वगैरे बनवून व्यवस्थित डिजिटल बोर्ड वगैरे आहे त्याच्यावरती मी शिकवेन, जेणेकरून वर्गात शिकवल्यासारखं वाटतंय. क्लिअर आहे. ठीक आहे. मग हे आहे, आता हे एक्झॅक्ट इथं पाहू की आपल्याकडे एक व्हिडिओ आहे जो बाबा मी रेकॉर्ड केला होता. इथे तुम्हाला दिसेल की रिलायन्स प्रॉफिट आहे 7,08,000, तेच 34,000 चार्जेस आहेत आपले, आणि देन 6,74,000चं प्रॉफिट. 16 दिवस कुठं आले बघा, इथं ऑक्टोबरच्या फर्स्टला तर काय नाही, हे 5 डेज, हे 2 आणि हे 3 मधले बाकीचे दिवस काय ट्रेडच केले नाही, कुठेतरी कामात किंवा कशामध्ये लेक्चर्स मध्ये असेल मी. हे कॅन्सल, हे नाही, इथे नाही. इथं किती 6 डेज आहेत आणि इथं टोटल 16 ट्रेडिंग डेज आहेत. ठीक आहे. म्हणजे 16 दिवसामध्ये त्यामध्ये 2 दिवस लॉस झालाय. ऑब्व्हियसली रेड आहेत ते लॉस आहेत, ग्रीन आहेत ते बाबा प्रॉफिट आहेत. हे तर दिसतंय. आणि हे बघा व्हिडिओ प्ले करतोय, तुम्हाला दिसेलच की व्हिडिओ प्ले केल्यानंतर कुठल्या कुठल्या गोष्टी आहेत. मग इथं मी सगळं क्लिअर दाखवतो की तुम्हाला बाबा प्रॉफिट किती आहे, का आहे. तुम्ही म्हणाल थोडंफार बाबा हे दिसत नाही क्लिअर आहे.
तर थोडंसं झूम करा व्हिडिओ, तुम्हाला क्लिअर दिसेल याच्यामध्ये. आता हे दाखवण्याचं काय रिझन आहे, मी कमवतोय की नाही. आता हे बघा, एक आठवड्याचं दाखवलं, 15 दिवस, एक महिना. आता 3 महिने मागं गेल्यानंतर काय ट्रेडिंगच नाही, कारण आपण चालूच केलं एक मग त्याच्या मागं काहीच नाही केलेलं. सो मग आपण इथं कस्टम 45 डेज असेल आपल्यासाठी. मग 45 डेज केल्यानंतर तुम्हाला जे काय ओरिजिनल होतं ते इथं क्लिअर दिसतंय. ठीक आहे. हे मग आता तुम्ही जे काय म्हणाल ना, की हे दाखवणं पहिल्या व्हिडिओमध्ये काय कारण आहे माहिती, की मी स्वतः करतो की नाही करतो हे पहिलं तुमच्यासाठी क्लिअर व्हावं. हे माझं एक पहिलं लॉजिक आणि टार्गेट होतं. तर आता इथून पुढचे व्हिडिओ असतील, मग ऑप्शन्स पासून असतील, मग तुम्हाला कुठले पण पाहिजे. मग कोण म्हणे मला टेक्निकलचे व्हिडिओ द्या, कोण म्हणे मला स्टॉक मार्केट द्या, मग लॉंग टर्म द्या, शॉर्ट टर्म द्या. ह्या सगळ्या गोष्टी आम्ही करतोय. आम्ही म्हणजे मी किंवा माझ्यावर असतात एक दोन लोक ते करतात, पण माझं मेन आहे, माझं मी स्वतः ऑप्शन्स मध्ये आहे. कारण जे काय कमवलं जाते किंवा काय केलं जाते ते सगळं ऑप्शन्स मध्ये केलं. त्यामुळे पहिला हे दाखवणं काम होतं, आणि इथून पुढचे सगळे व्हिडिओ असतील ते ऑप्शनच्या बेसिक पासून, ज्यांना काहीही माहित नाही त्यांच्यासाठी आपण व्हिडिओ बनवतोय, आणि सगळे व्हिडिओ मराठीमध्ये असतील. ठीक आहे, चला, थँक्यू.